एकदा हातामध्ये सगळं द्या मग बघा मी कसा हाणतो ते असं म्हणत पुण्यात राज ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे इशारा दिलाय. आपल्या हाती काही द्यायचं नाही आणि अपेक्षा फार ठेवायच्या अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. सध्या पुण्याचा काय गेम चालू आहे मला माहीत नाही आणि ज्यांचे गेम चालू आहेत त्यांना सांगणं काही उपयोगाचं नाही असा खोचक टोलाही त्यांनी लगावलाय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांना पुन्हा एकदा सवाल केलाय. आम्ही 60च्या पुढे गेलो, आम्हाला संधी कधी मिळणार असा सवाल त्यांनी शरद पवारांचं नाव न घेता केला. नवीन पिढी आल्यानंतर जुनी पिढी त्यांना तयार करून संधी देते, मग आम्ही कामात कुठे कमी पडलो, कुठे चुकलो का असा सवालही त्यांनी केलाय. काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली. यात राज्यसभा निवडणूक तसंच जागा वाटपाबाबत चर्चा झाली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. तरी सदिच्छा भेट असल्याचा दावा चन्नीथला यांनी केलाय. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. तसेच राज्यसभेचा उमेदवार अद्याप निवडलेला नाही असं ते म्हणाले. मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि ठाकरे गट आमने सामने आलेत. उत्तर पश्चिम मतदारसंघावर काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी दावा ठोकलाय. तर या मतदारसंघातून गजानन कीर्तीकर यांचा मुलगा अमोल कीर्तीकरांना उमेदवारी देण्याची तयारी ठाकरे गटानं सुरू केली आहे. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना एक दिवस चोप देणार असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी दिलाय. भास्कर जाधवांचा भाडोत्री असाही उल्लेख राणेंनी केलाय. तसंच भास्कर जाधवला निवडणुकीसाठी 15 लाख रुपये दिले त्याचा विसर पडल्याची आठवण राणेंनी जाधवांना करून दिली. शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचं आज मुंबईत अधिवेशन आहे. स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचं यंदाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या अधिवेशनात उद्धव ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यात सुमारे 10,000 सभासद पदाधिकारी अधिवेशनात उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज 29वा दिवस आहे. छत्तीसगडच्या रायपूरमध्ये राहुल गांधी यात्रेत सहभागी होतील. भारत जोडो यात्रेचा आजचा मुक्काम कोरबा जिल्ह्यात असेल. अनेक दिवस माध्यमांपासून दूर असणारे युवराज संभाजीराजे छत्रपती आज कोल्हापुरात स्वराज्य केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं समोर येतील. कोल्हापूर मतदारसंघातून लढण्यासाठी संभाजीराजे इच्छुक असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यातच त्यांचे वडील शाहू महाराज छत्रपतीही कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या आखाड्यात महाविकास आघाडीकडून असतील अशी चर्चाही रंगली.